मित्रांनो, मंत्र्यांनी राजीनामा दिला म्हणजे झुरळांनी हे आंदोलन जिंकलं आणि मग झुरळांचे नेते 5 स्टार मध्ये पोहोचले. पण अशा वेळी तथाकथित मोबाईल रिपेअरिंगचं दुकान चालवणारा, वरवर साधा वाटणारा पण आंदोलनजीवी असणारा हा जुनैद मात्र आता पोलिसांच्या रडारवर आलाय. चौकशीच्या फेऱ्यांमध्ये आणि नातेवाईकांकडून पडणाऱ्या शिव्यांमध्ये अडकलाय. आता हे असं एक गुडी चित्र निर्माण केलं जाते की बघा बिचारा फसला. जुनैद तर सेवा करायला आला होता आणि कुठेही जात असायचा, पण तो प्रत्येक वेळी देशविरोधी शक्तींकडून फंडिंग होत असण्याच्या शक्यता जिथं दाट होत्या त्याच ठिकाणी हा जुनैद दिसतोय. म्हणजे आपण काय समजायचं? सीजेपीचं आंदोलन संपलंय, पण अजून त्या आंदोलनाचं कवित्व मात्र संपलेलं नाहीये किंवा त्या धुमश्चक्रीचा धुरळा जो उठला होता तो अद्याप खाली बसलेला नाही. कालच आपण पाहिलं की मोदींच्या कुळाचा उद्धार करणाऱ्या भाई तू शादी कर ले क्यों देश की गाडी चला रहा है असं म्हणणाऱ्या पोरींनाही त्यांच्या या अश्लील विधानांचे आता जाब द्यावे लागत आहेत. काही हरामखोर समाजकंटकांची तर बांबू परेड सुरू झालेली आहे. तर या सगळ्यात एक वेगळा माणूस जो सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला होता तो म्हणजे आपला जुनैद भाई. कोण जुनैद भाई? जो रात्री अपरात्री पेस्ट्रीज वाटणारा जुनैद भाई. हा माणूस दिवसभरातून 3 ते 4 वेळा हजारो लोकांसाठी बिर्याणी, समोसे, कचोरी, कधी राजमा चावल असा लंगरच चालवत होता तिकडे जंतर मंतरवर, आणि तेही महिनाभर सलग. तर विचार करा, रोज हजारो लोकांना फुकट जेवण घालणारा हा कुबेर नेमका आहे तरी कोण, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. कौन हो भाई तुम? कोई बड़ा उद्योगपति या अरबपति? तो इसमें से कोई भी नहीं. हा तर एक साधा मोबाईल रिपेअरिंग वाला, जे दुकान असतं ते मोबाईल रिपेअरिंगचं दुकान चालवणारा मोहम्मद जुनैद. जुनैदबाईची लय चर्चा होती आंदोलनात. पण आज आंदोलन संपल्यानंतर, हे गुंडाळल्यानंतर काय स्थिती आहे? ज्या आंदोलनाला यानं अन्नाचा घास भरवला, अन्नाचा म्हणजे भोजनाचा, मला अण्णा हजारे आठवतील नाही, त्याच आंदोलनाच्या नेत्यांनी याला ओळखायला सुद्धा नकार दिलाय. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला आणि जणू काय एखादी लढाई आपण जिंकलोय अशा आविर्भावात 5 स्टार हॉटेलमध्ये कॉकरोच लोकांच्या झिंगाट पार्ट्या झाल्या. पण यांना महिनाभर लंगर लावून खायला घालणाऱ्या जुनैदच्या गाझियाबाद इथल्या घराच्या दारावर मात्र पोलिसांची गाडी उभी राहिली होती त्यावेळेला. असा कसा वापरा आणि फेकावाला खेळ सुरू झाला जुनैद सोबत? तर हे आधी समजून घेतलं पाहिजे आपण. मित्रांनो, जंतर मंतरवर सीजेपीचं आंदोलन जवळपास 28 दिवस चाललं. दररोज 8 ते 10 हजार लोकांना इथं लंगरमधून खायला प्यायला मिळत होतं असा दावा केला जातोय. प्रत्यक्षात आपण हा आकडा 2 ते 3 हजार जरी मांडला तरी कमालच आहे तो, म्हणजे आकडा. अहो, आपल्याकडच्या एखाद्या लग्नात 1000 माणूस जेवलं, म्हणजे 1000 लोक जरी आले लग्नाला, तरी कॅटरिंगवाल्याच्या प्लेट्स मोजून वधूपित्याचं कंबरडं मोडतं, त्याचं बजेट कोलमडतं. इथे तर महिनाभर हजारो डझन केळी, ब्रेड पकोडे, बिर्याणी, आईस्क्रीम, पाण्याच्या बाटल्या, बिस्किटांचे पुडे, चिप्स यांचा नुसता पाऊस पडला जात होता. सगळीच बिचारी वर्षभर नीटची तयारी करून थकलेली पोरं आली होती तिथं, आणि त्यात वाढत्या वयाची पोरं. मग या वाढत्या वयाच्या पोरांनी पोटभर खाल्लं म्हणून हे आंदोलन टिकून राहिलं 28 दिवस. उपाशी पोटी लढाया लढल्या जात नाही, हे अगदी खरं आहे. हे सगळं जरी खरं आहे, पण प्रश्न हा येतोच की एका छोट्या मोबाईल रिपेअरिंगवाल्या माणसाच्या कडून किंवा तरुणाकडून एवढा सगळा लंगर चालवण्या इतका पैसा कुठून आला? कसं आहे की कायद्यानुसार जर तुम्ही रोज लाखोंचा खर्च करताय, तर हे लाखो आले कुठून? त्या उत्पन्नाचा सोर्स काय सांगावाच लागतो. क्राऊड फंडिंग होतं का? कोणी स्पॉन्सर्स होते का? की परदेशी फंडिंग होतं? कारण 20 तारखेनंतर इथं पाकिस्तान, दुबई, बांगलादेश, ओमान, कतार अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून लोक ॲपच्या मार्फत मॅकडीचे बर्गर्स पाठवत होते, डॉमिनोजचा पिझ्झा पाठवत होते. स्विगी, झोमॅटोवाल्यांची तर रांगच लागली होती. पण त्याआधी काय होतं, तर फक्त जुनैद भाईचा लंगर सुरू होता. बरोबर ना? मग यूपी पोलिसांनी या जुनैदला हिशोब मागायला बोलावलं, पण उत्तर मिळालं नाही त्याच्याकडून. आणि मग सुरू झाली पोलिसांची कारवाई. त्याच्या गाझियाबादमधल्या घरावर छापे पडले, बँकेचे सगळे डिटेल्स, पासबुक्स वगैरे सगळं जप्त केलं गेलं. त्याच्या वडिलांना, त्यानंतर त्याच्या बहिणीच्या नवऱ्याला आणि त्या सासऱ्याला, बहिणीच्या सासऱ्याला, त्यालाही पोलीस उचलून घेऊन गेले.
आता त्यांची चौकशी केली, नंतर सोडून दिलं. कालपर्यंत जो या आंदोलनाचा हिरो होता हा जुनैद, तो आज अचानक संशयाच्या भोवऱ्यात अडकलाय. अर्थात काही गोष्टी या कायद्याच्या कचाट्यात सापडल्यानं झालेल्या होत्या. पण खरी शोकांतिका इथेच सुरू होते. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलनाची जीत झाली. CJPच्या नेत्यांनी आणि इन्फ्लुएन्सरनी 5 स्टार हॉटेलमध्ये जंगी पार्टी केली. झिंगाट गाण्यावर नाचगाणी झाली, जल्लोष झाला. बघा, पाहिलंत ना? अहो, पण ज्याने महिनाभर सर्वांचं पोट भरलं या डान्सरचं, हे जे डान्स करत होते, त्या जुनैदला साधं या पार्टीचं आमंत्रणही नव्हतं. ते आमंत्रण द्यायचं सोडून द्या. त्या जुनैदला म्हणे त्याच्या आदल्या दिवशी कुत्रा चावलं आणि तो हॉस्पिटलला गेला आणि त्या हॉस्पिटलच्या बाहेर पडला, ते रॅबिजचं इंजेक्शन मारून. तसा त्याच्या गाडीला कुणीतरी घेराव घातला आणि अज्ञात लोकांनी त्याला किडनॅप करून उत्तराखंडला नेलं आणि तिथं त्याला दमदाटी करून सोडून दिलं, की कशाला या फालतू गोष्टीत पडतोस वगैरे. इकडे जल्लोषात कुणाला त्याची कल्पनाही नव्हती, की जुनैदसोबत काय घडतंय. बरं, त्याच्यासोबत त्याचा एक मित्रही होता. त्या दोघांना किडनॅप केलं गेलं होतं. हे दोघेजण उत्तराखंडहून उबेर टॅक्सी करून दिल्लीत जंतर मंतरला त्या प्रोटेस्टच्या ठिकाणी आले. पण तिथं त्यांना काय दिसलं तर काळं कुत्रंही नव्हतं. म्हणजे याला जुनैदला जो कुत्रा चावला होता तो पण नव्हता. सगळं सुमसाम निर्मनुष्य. मग हा लागला याला त्याला फोन करायला. पण एकाचाही फोन लागेना. इव्हन दीपकेचाही फोन लागला नाही. ज्या CJPचे सो कॉल्ड युवा नेते कालपर्यंत जुनैदच्या पाया पडत होते, कारण तो यांना जेवायला घालत होता, त्यांनी आज जुनैदचा फोन ब्लॉक करून टाकला होता. हा सीन काय तुम्हाला कळलेला नाहीये. जुनैदवर फॉरेन फंडिंगचा एक ठपका आपण त्रयस्थ म्हणून ठेवू शकतो. पण त्यानं ज्यांना खायला घातलं, ते काय एकदम कट झाले त्याच्यापासून. आपण कित्येक चॅनल्सवर पाहिले, हा जुनैद रडत-रडत म्हणाला, की एखाद्या प्राण्यालाही 24 तास सोबत ठेवलं ना, तर लळा लागतो. आपण त्याला जसा वाढवत असतो, आपल्या सोबत ठेवतो तसा. मी तर माणूस होतो. जोवर आंदोलन सुरू होतं, तोवर जुनैद म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी होती. आता काम झाल्यावर या सेक्युलर नेत्यांनी ती सोन्याचे अंड देणारी कोंबडी कापून खाल्ली का काय? आता हा कामाचाच नाहीये असं समजून याला फेकून दिला ना राव. पण हा जुनैदभाई पेस्ट्रीवाला, ब्रेड पकोडेवाला, बिर्याणीवाला हा काय इथं विद्यार्थ्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करायला स्वयंस्फूर्तपणे आलेला कोणी देवदूत वगैरे नव्हता. खरं बघायला गेलं तर जुनैदची हिस्ट्री तपासली पोलिसांनी, तर त्या तपासात आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर येते, ती म्हणजे हा जुनैद फक्त याच आंदोलनात नव्हता, तर 2021चं जे किसान आंदोलन झालं, वक्फ बिल जे आलं होतं त्याच्या विरोधात जे झालेलं आंदोलन होतं, की दिल्ली दंगलीच्या वेळचे काही व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओमध्ये हा दिसतो. म्हणजे हा मोबाईल रिपेअरिंगचं दुकान चालवणारा जुनैद प्रत्येक ठिकाणी मोहब्बत की दुकान चालवताना आघाडीवर आपल्याला दिसतोय. म्हणजे हा फक्त सेवाभावी वृत्तीचा प्रकार आहे का? तसं समजायचं का आपण, की जुनैद म्हणजे फॉरेन फंडिंग पॅटर्न चालवणारा एक हँडलर आहे. जुनैदच्या अकाउंट्समध्ये किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईकांच्या अकाउंट्समध्ये कुठूनही मोठी रक्कम एवढ्यात तरी जमा झालेली दिसलेली नाहीये. पण जुनैद लाखो रुपयांचा लंगर मात्र दररोज लावत होता आणि हे उघड सत्य आहे. मग फिरून फिरून विषय येतो तो अकाउंटेबिलिटी आणि पारदर्शकतेचा. सरकारच्या कुठल्याही निर्णयावर किंवा घटनेवर सरकारकडून जबाबदेही अपेक्षित असणारे, सरकारकडून उत्तरं मागणारे नेते किंवा हे CJPवाले स्वतःच्या आंदोलनात झालेल्या खर्चाचा जो हिशोब आहे, त्या हिशोबावर गप्प काय? जंतर मंतरवरून 60 टन कचरा उचलला गेलाय मागच्या आठवड्यात. त्यात सिगारेटची पाकिटं, कंडोम्स वापरून फेकलेले, ब्रा, पॅन्टीज, लेडीज पर्स यांचा खच तिथे होता. पण खरकट्या प्लेट्स आणि अति झालेलं अवांतर अन्न जे फेकून दिलं होतं, हे मोठ्या प्रमाणात होतं. भारतातल्या अनेक राज्यात आजही कुपोषणाचे बळी पाहायला मिळतात आपल्याला. त्यांना एक वेळही पोटभर खायला मिळत नाही. पण जंतर मंतरवर 50 ते 60 टन खरकटं अन्न फेकून दिलं जात होतं. तर जाऊ दे, विषयांतर होईल. मित्रांनो, मंत्र्यांनी राजीनामा दिला म्हणजे झुरळांनी हे आंदोलन जिंकलं आणि मग झुरळांचे नेते 5 स्टारमध्ये पोहोचले. पण अशा वेळी तथाकथित मोबाईल रिपेअरिंगचं दुकान चालवणारा, वरवर साधा वाटणारा, पण आंदोलनजीवी असणारा हा जुनैद मात्र आता पोलिसांच्या रडारवर आलाय.
चौकशीच्या फेऱ्यांमध्ये आणि नातेवाईकांकडून पडणाऱ्या शिव्यांमध्ये अडकलाय. आता हे असं एक गुडी चित्र निर्माण केलं जातंय, की बघा बिचारा फसला. जुनैद तर सेवा करायला आला होता आणि कुठेही जात असायचा. पण तो प्रत्येक वेळी देशविरोधी शक्तींकडून फंडिंग होत असण्याच्या शक्यता जिथं दाट होत्या, त्याच ठिकाणी हा जुनैद दिसतोय. म्हणजे आपण काय समजायचं? तुम्हाला काय वाटतं, निष्पाप म्हणून घेणाऱ्या या जुनैदचा झुरळांनी खरोखरच फक्त वापर करून घेतलाय, की जुनैद एक हँडलर आहे? भारतात होणाऱ्या आंदोलनांना होणाऱ्या फॉरेन फंडिंगला एंड युजर्सपर्यंत पोहोचवणारा हँडलर. जुनैद फसलाय की फसवला गेलाय? तुमचं मत कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.